श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत लोकरीपासून छान असं सूर्यफूल. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, आपण इथे मरून कलरची लोकर घेतलेली आहे, मँगो कलरची लोकर घेतलेली आहे, कैची आणि थोडंसं आपल्याला फॅब्रिक लागणार आहे. तर इथे मी 3 mm ची सुई घेतलेली आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया लोकरीपासून सूर्यफूल बनवायला. आता सूर्यफूल सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि त्याचा वापर आपण डेकोरेशनसाठी किंवा किचनसाठी वगैरे असं आपण करू शकतो. तर चला आपण सुरुवात करूया. मी इथे 2 धागे, एक लोकरीचे 2 धागे एकत्र घेतलेले आहेत आणि त्याच्यापासून मी आता एक मॅजिक रिंग बनवणार आणि त्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशे करून घ्यायचे. एक साखळी घेतली आणि ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशे करून घ्यायचे. 1 2 आपण 6 सिंगल क्रोशे करून घेतलेले आहेत मॅजिक रिंग मध्ये. 5 आणि 6 आणि आता आपण आपली मॅजिक रिंग घट्ट करून हा सर्कल इथे पूर्ण करून घेऊया. पहिला जो आपला टाका आहे त्याच्यात साखळीत कापड घालून आपला हा सर्कल पूर्ण करून घेऊया. आणि परत इथे आपण एक साखळी घालून घेऊया आणि आता आपल्याला हे 6चा आपण सर्कल केलं ना, त्याच्या पुढचा सर्कल आपल्याला आहे तो एका साखळीतनं 2 वेळा असं आपल्याला एकूण 12 डबल क्रोशे सिंगल क्रोशे करून घ्यायचे. 1 2 आता पुढच्या साखळीत 3 4 असे आपण प्रत्येक साखळीमध्ये 2 वेळा असे आपल्याला एकूण 12 डबल क्रोशे करून घ्यायचे. 11 आणि 12 आणि आपल्या ह्या पहिल्या टाक्यामध्ये आपण घालून आपला हा सर्कल पूर्ण करून घेऊया. आता आपला हा पहिला 6चा सर्कल झाला, आता आपला हा 12चा सर्कल झाला आणि आता आपण पूर्ण झालेला आहे. आपण इथे स्लीव स्टिच करून हा सर्कल पूर्ण करून घेऊया. आता परत एक साखळी घालू आणि त्याच साखळीमधनं आपण एक परत सिंगल क्रोशे घेऊया. 1 आणि दुसऱ्या साखळीतनं पण आपण सिंगल क्रोशे घेऊया. 1 2 आता आपल्याला इथे 2 वेळा एका साखळीमध्ये एक टाका घ्यायचा आहे आणि नंतर जी तिसरी साखळी येईल त्याच्यामध्ये आपल्याला 2 वेळा टाका घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या इथे 1 2 आणि 3 4 असे होणार. बघा, 1 मध्ये पहिल्यामध्ये सिंगल, अजून एक सिंगल आणि थर्ड ह्याच्यामध्ये आपण 2 वेळा असं आपण सिंगल क्रोशे करून घेणार आहोत. परत एक वेळा, परत एक वेळा आणि परत 2 वेळा एका साखळीतनं 2 वेळा असं आपण सिंगल क्रोशे करून घेणार आहोत. हा पूर्ण सर्कल आपल्याला तसंच करायचं आहे. 2 वेळा सिंगल आणि तिसऱ्या साखळीमध्ये 2 वेळा असा आपल्याला हा पूर्ण सर्कल करून सर्कल सुद्धा पूर्ण झालेला आहे. आपण इथे स्लिप स्टिच घालून आपला हा सर्कल पूर्ण करून घेऊया. आता परत आपण इथे एक साखळी घालू आणि त्याच साखळीमधनं आपण एक सिंगल क्रोशे घेऊया.
परत आता आपण पहिल्या खालच्या सर्कलमध्ये काय केलं, 2 वेळा सिंगल आणि तिसऱ्या टाक्यामध्ये आपण 2 वेळा सिंगल क्रोशे घेतले. तर आता इथे 3 वेळा सिंगल घ्यायचे आणि चौथ्या टाक्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे घ्यायचंय. 2 वेळा सिंगल क्रोशे घ्यायचंय. 1 2 3 4 चौथ्या ह्याच्यामध्ये 2 वेळा सिंगल क्रोशे करणार आहोत आपण. बघा, एक सिंगल, दुसऱ्या सिंगल, तिसऱ्या सिंगल आणि चौथ्यामध्ये आपण 2 वेळा असं सिंगल क्रोशे घेतलेले. हा पूर्ण सर्कल आपल्याला अशा पद्धतीनेच पूर्ण करून घ्यायचं. सर्कल सुद्धा पूर्ण झालेला आहे. तर आपण इथे स्लिप स्टिच करून आपला हा सर्कल पूर्ण करून घेऊया. आणि मी इथे हे 4 राऊंड 1 2 3 4 राऊंड करून घेतलेले आणि असाच अजून एक भाग आपल्याला करायचा आहे. तर मी तो पण करून इकडे घेतलेला आहे. तर आपले हे 2 भाग तयार आहेत. तर आता आपण ह्याच्यावरच सूर्यफूल विणूया. तुम्हाला मोठी साईज करायची असेल तर हे सर्कल आणखीन थोडे वाढवायचे आणि मोठी साईज करायची, किंवा छोटं करायचं असेल तर थोडं आणखीन तुम्ही ह्याच्यात छोटं मोठं करू शकता. तर चला, तर मग आता आपण ह्याच्यावर फूल विणायला सुरुवात करूया. तर माझा आता हा सर्कल पूर्ण झाला. मी इथे कट करून घेते. तर बघा, आता आपण ह्याच्यामध्ये पाकळ्या बनवायला सुरुवात करणार आहोत. तर इथे मी ऑरेंज कलरचा जो धागा आहे तो पण मी डबल घेतलेला आहे. आणि आता आपण इथे स्लिप नॉट बांधून घेऊया. आणि ही स्लिप नॉट आता आपण ह्याच्यातनं काढूया. हे दोन बाजूचे जे आपल्यावरचे आहेत साखळ्या, त्यातनं आपण सुई काढलेली. आपण ही स्लिप नॉट बांधलेली आहे. तो धागा इकडून खेचून घेऊया आणि इकडे एक साखळी झाली, 2 आणि 3ची साखळी करून घेतली. आपण हा धागा ह्याच्यामध्येच घेत जाऊ विणताना, म्हणजे तो दिसून येणार नाही. आता आपण डबल क्रोशे करणार आहोत. त्या साखळीच्या जिथनं आपण साखळी घातली त्याच टाक्यातनं आपण डबल क्रोशे करणार आहोत. एक, आता ट्रिपल क्रोशे आणि त्याच्यातनच घालायचंय. बघा, त्या साखळीमधनं आपल्याला घालायचं. 1 2 आणि 3. परत 3ची साखळी घालू आपण आणि जिथे 3ची साखळी घालायला सुरुवात केली तिथनं आपण काढून स्लिप स्टिच करूया. आणि परत आपण ट्रिपल क्रोशे करूया फुलल्या टाक्यात. 2 आणि जो हा याच्या पुढचा टाका आहे त्यातनं आपण ट्रिपल क्रोशे करून घेऊया. 1 2 3. परत त्यातनंच डबल क्रोशे करून घेऊया. 1 1 आणि 2. आणि आता आपण 2ची साखळी करूया आणि त्या साखळीच्या पुढची जी साखळी आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हा धागा घालायचा आहे. बघा, आणि इथे स्लिप स्टिच करूया. आणि परत 3ची साखळी घालूया. 1 2 3. आणि परत आपण त्या साखळीमधनं आपण डबल क्रोशे करूया. 1 2 3. बघा, त्या साखळीमधनं आपण डबल क्रोशे करतोय. आता ट्रिपल क्रोशे.
परत 3ची साखळी 1 2 आणि 3 आणि जिथनं साखळी सुरू केली तिथनं आपण ह्या 2 धाग्यांमधनं आपण स्लिप स्टिच करूया. परत ट्रिपल क्रोशे 1 2 आणि ह्याच्या पुढच्या टाक्यामध्ये आता आपण जाऊया. 1 2 3 परत आता डबल क्रोशे त्याच साखळीमधनं 1 2 आणि आता आपण 2ची साखळी घालूया 1 2 आणि आपण पुढच्या साखळीत जाऊया. असं आपल्याला हे पूर्ण सर्कल तयार करून घ्यायचंय. आणि ते स्लिप स्टिच करूया आपण आणि त्याच परत आपण 3ची साखळी घालून आपलं पाकळी बनवून घेऊया. हे बघा हे असं येणार आणि हे धागे आपण आतमध्ये घालणार त्यामुळे ते दिसणार नाही. एवढं फुल तयार झालं. तर बघा आता पुढे आपल्याला ना हे आपलं एवढंसं मी हे ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये फॅब्रिक भरून घ्यायचंय. त्यामुळे कसा मधला भाग आहे तो जराशी उठून दिसेल आणि जरा फुगीर पण दिसेल आणि हे आपल्याला असं बंद करून घ्यायचं आहे. बघा मी एवढ्या पाकळ्या बनवून घेतल्यात. आता आपण पुढच्या पाकळ्या बनवूया, स्टिच करूया आणि आपण 3ची साखळी करून घेऊया. 1 2 3 आणि परत डबल क्रोशे ट्रिपल क्रोशे तीनची साखळी 1 2 3 आणि इकडे आपण स्लिप स्टिच करून ही साखळी इकडे जॉईन करून घेऊ. परत ट्रिपल क्रोशे आणि ते पुढच्या साखळीमध्ये जाऊया. 1 2 3 आणि परत त्या साखळीमधनं डबल क्रोशे. आता 2ची साखळी आणि ही साखळी आहे ना आपल्याला ह्या पाकळीच्या ह्या ह्याच्यामध्ये जी आपण पहिली पाकळी घातली ना त्या होलमध्ये आपल्याला त्या साखळीमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आणि आपला म्हणजे आपले ह्या सगळ्या पाकळ्या एकमेकाला जोडल्यासारख्या दिसतात. बघा हे आपलं फूल तयार झालं. वाटतोय की नाही सनफ्लावर. आता आपण हे जे आहे ते इकडे एक टाका घालून घट्ट करून घेऊया आणि इकडे कट करून घेऊया आणि हे आपण इकडे बघा ह्याच्यामध्ये लपवून घेऊया. ह्याच्यामध्ये लपवून घेऊया म्हणजे आपला हा धागा दिसणार पण नाही आणि सुटायचं सुद्धा टेन्शन नाही. नेक्स्टचा धागा आहे तो कट करून टाकूया आपण. आवडला का तुम्हाला मैत्रिणीनो सूर्यफूल कसा दिसतोय? छान दिसतोय की नाही? तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.